सगळ्यांनाच मेकअप एकदम लाईट मिनिमल हवा असतो. फोटो सेशनसाठी कधीकधी आपल्याला थोडा हेवी मेकअप करावा लागतो. त्यातलाच हा थोडासा हेवियर साईडचा मेकअप. खूप पण केकी नाही, पण थोडा हेवियर साईडचा. आता सर्वप्रथम आपण आय मेकअप घेणार आहोत. तर आपण लावलेलं आहे कन्सिलर लाईट शेडचं. त्यानंतर आयब्रोजच्या खाली आपण लावतो आहे हायलायटर. सगळ्यात लाईट शेड जो आपण आयब्रोजच्या खाली आणि इनर कॉर्नरला लावतो, जेणेकरून डोळे मोठे दिसावेत. आता आपण एक असा शेड घेतो जो क्रीज लाईनवर अपर क्रीज प्लस लोअर क्रीज इथे सगळीकडे तो आपण शेड लावतो, जो की लाईट शेड असतो. तो पिंक असू शकतो, ब्राऊन असू शकतो, येलो असू शकतो, कुठलाही लाईट शेड. जे खालचे शेड तुम्ही लावणार आहात त्याच्या फॅमिलीमध्ये तो गेला पाहिजे व्यवस्थित. तर असा शेड आपण ऑलमोस्ट पूर्ण आपल्या डोळ्यावर लावून घेतो आहे. आता आउटर कॉर्नरला आपण ब्लॅक शेड घेतो आहे. इंटेन्स लुक येतो जेव्हा आपण एक डार्क शेड घेतो आउटर कॉर्नरला. तर असा डार्क शेड आपण आउटर कॉर्नरला घेतो आहे, त्याला ब्लेंड करून घेतो आहे. त्यासाठी आपण फ्लफी मोठा ब्रश वापरला होता. आता यानंतर एक रेड ऑरेंज शेड आपण घेतो आहे. आपल्याला कलरफुल आय मेकअप करायचा आहे, कारण ह्यांचा ड्रेस कलरफुल आहे. ह्यांना आय मेकअपही अतिशय असा सुंदर कलरफुल आय मेकअप हवा होता. ह्यांचा आपण लास्ट इयर पण एक जो मेकअप केला त्यातही यांच्या आय लुकला प्रचंड असे छान कमेंट्स यांना मिळाले होते आणि परत एकदा त्यांना असाच सुंदरसा वेगळा एक त्यातलाच आय मेकअप हवा होता. तर आपण ब्लॅकच्या पुढे म्हणजे आपल्या आयबॉलवर सेंटरला सेम तो रेड ऑरेंज शेड लावून घेतला आणि आता इनर कॉर्नरवर फ्लॅट ब्रश घेऊन आपण येलो शेड लावतो आहे. तर अशा प्रकारे आपण एक छान असा शेप क्रिएट करतो आपले आय शॅडोज घेऊन. टचअप एक आपण देतो आहे रेड ऑरेंजचा. जिथे कुठे एक्स्ट्रा शेड लागला असेल किंवा कुठलाही शेड कमी जास्त होतो तर अशा शेडला आपण थोडंसं एक टचअप लुक देतो. त्यानंतर युरोप गर्ल पॅलेटमधलेच सगळे मी शेड वापरलेत आणि त्यातलंच एक लाईट ग्लिटरी हायलायटर आपण डोळ्यांच्या सेंटरला लावून घेतलं आहे, आयबॉलवर लावून घेतलं आहे. आता करतो आहे आपण स्किनला करेक्शन, जो आपला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्ही फाउंडेशनचे शेड कितीही करेक्ट उचललेत, पण जर का करेक्शन केलेलं नसेल आणि चेहऱ्याला जर गरज असेल करेक्शनची, तर तो पार्ट स्किप झाला तर फाउंडेशनचा शेड परफेक्ट उचलूनही फायदा होत नाही. तर तसं बघायला गेलं तर मेकअपमध्ये सगळेच जे स्टेप्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर सर्वप्रथम आपण जो लाईट ऑरेंज आहे तो ऑलमोस्ट ऑल फेसवर लावून घेतला होता आणि जिथे हेवी डार्कनेस आहे त्यावर आपण डार्क ऑरेंज शेड लावून घेतला आहे. आता त्यांचा स्किन टोन जो आहे त्याला परफेक्ट मॅच होणारं एक लिक्विड फाउंडेशन आपण घेतलं आहे, जे की फॉरेवर 52चा मी वापरते आहे. ह्याचा शेड नंबर आहे 006. तर हा शेड ह्यांना अगदी परफेक्ट जात होता. तो शेड मी हलका हलका ह्यांना लावून घेते आहे. यानंतर मी याच्यामध्ये थोडा लाईट शेड मिक्स करते आहे 002. हाफ मी हा घेतला आहे आणि थोडा फेअर साईडला आपण आता चाललो आहे, कारण आपलं करेक्शन परफेक्ट झालं आहे. आपला परफेक्ट शेडही त्यानंतर फाउंडेशनचा उचलून झाला आहे. आता एक टोन आपण लाईटकडे चाललो आहे. तर हेही फाउंडेशन आपण व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरला आपण छान ओलं करून घेणार आहोत आणि लावतो आहे आपण आपला शेड हा मिक्स करून लावतो आहे. फाउंडेशन लावताना हलक्या हाताने लावायचं. एक शेड लावल्यानंतर दुसरा शेड लावण्यासाठी थोडं थांबायचं, त्याला छान सुकू द्यायचं आणि मगच पुढे जायचं. तर आता अशा प्रकारे आपण ह्यांना शेपिंग करणार आहोत कंटोरनी आणि कन्सिलरनी. तर कन्सिलरचा जो शेड आहे तो तुम्ही बघताय फाउंडेशनच्या शेडपेक्षाही जवळपास 2 टोन शेड तो लाईट आहे. तर हा मी कुठे हायलाईट करते आहे ह्याच्या जागा बघून ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, व्हिडिओ सेव्ह करा. तुम्हाला जर चेहऱ्याला स्लिम दाखवायचं असेल तर तुमच्या हे खूप कामाला येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जो चेहरा जशा टाईपचा फेस आपल्या हातामध्ये येईल त्याला आपल्याला सुंदर असा एक शेप क्रिएट करून द्यायचा आहे. तो मग चेहरा कसाही असू देत, त्याचा शेप कसाही असू देत.
तर ह्यालाही आपण ब्युटी ब्लेंडरनी छानपैकी ब्लेंड करून घेणार आहोत. त्या जागेवर याला पूर्ण चेहऱ्यावर पसरवायचं नाही आहे आपल्याला. त्या जागेला डॅबिंग करायचं आहे, त्या जागेला ते पसरवायचं आहे. यानंतर जेव्हा आपण कंटोरिंग करू तेव्हा ही जागा आपण सोडून कंटोरिंग करणार आहोत आणि कंटोरिंगनी सुद्धा आपण फेसला शेप देऊन घेणार आहोत. आपल्याला एक स्लिम लुक हवा आहे चेहऱ्यावर. तर कंटोरिंगचा एक स्लिम लुक देण्यासाठी जो मी गालांवरती शेप दिला आहे त्याच्याकडेही थोडं लक्ष द्या. आजकाल हनुवटी ही थोडीशी निमुळती असते, पॉइंटेड असते, तर त्यानुसारच आपण शेप देतो आहे. या सगळ्यांनी काय होणार आहे, आपण पहिले जो लाईट शेड घेतला त्याने शेपिंग केली, आता डार्क शेड घेतो आहे आणि त्याने शेपिंग करतो आहे. याने काय होईल की ह्यांचा ब्लेंडिंग चांगली झाल्यानंतर चेहराच असा उभा दिसायला लागेल, निमुळता दिसायला लागेल. फेसला खूप सुंदर असा शेप येणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की ते खूप खालीही नको यायला, ते खूप डोळ्याकडेही नको जायला. प्लस त्याचं ब्लेंडिंग करताना अगदी त्या जागेला झालं पाहिजे. याला जर आपण दुसऱ्या शेड्समध्ये किंवा इकडे तिकडे पसरवलं तर त्याचा शेप बिघडेल, ते अजून वाईट दिसायला लागेल. मी सेम ब्युटी ब्लेंडर वापरते, पण जेव्हा मी लाईट शेड वापरते तेव्हा त्याचा जो एक पाण्याच्या ड्रॉपसारखा त्याचा शेप असतो, पॉइंटेड जो समोरचा लुक असतो, त्याने मी व्हाईट किंवा लाईट शेडनी त्याला ब्लेंड करते आणि त्याची बॅक साईड जी असते ती मी स्पेशली कंटूरसाठी ठेवते. कारण होतं काय की कितीही आपण वेगवेगळे ब्रश किंवा वेगवेगळे स्पॉन्ज, वेगवेगळे ब्युटी ब्लेंडर वापरायचे म्हटलं तरीसुद्धा जेव्हा घाई होते ना तुम्हाला मेकअप करताना, तेव्हा काहीही एक सापडत नाही. बिलकुल वेळ नसतो की तुम्ही 4-5 गोष्टी वापराव्यात. तर वापरणं खूप चांगलं, पण जर होत नसेल पॉसिबल, घाई होत असेल, गडबड असेल, तर त्यासाठी काही टेक्निक आपल्याकडे असल्या पाहिजे. तर एका ब्युटी ब्लेंडरमध्येच मी वेगवेगळ्या साईडनी ब्लशरला वेगळी साईड वापरते, कंटूरला वेगळी साईड वापरते. तर अशा प्रकारे तुम्हीही करू शकता. आता आपण हायलायटिंग करतो आहे. हायलायटिंग हा अतिशय सुंदर असा, इम्पॉर्टंट असा आणि उठून दिसणारी गोष्ट आहे. तर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की जिथे कुठे पिंपल्स असतील किंवा खड्डे असतील, टेक्स्चर असेल, अशा ठिकाणी आपल्याला हायलायटिंग नाही लावायचं आहे. हायलायटरचा जो लाईट शेड आहे तो ह्या गोष्टींना अजून जास्त दाखवतो. तर आपलं हायलायटिंग करून झालं आहे. यानंतर आपण पावडर करणार आहोत, लूज पावडर, ट्रान्सपरंट पावडर. तर अशा जागेवर आपण हे लावतो आहे जिथे आपलं ब्लशर किंवा कंटूर नाही झालेलं आहे. म्हणजे जिथे लाईट शेड आहे तिथे आपण ही पावडर लावतो आहे, कारण ही लाईट शेडची आहे. आता ही जर का मी ब्लशर आणि कंटूरवर लावली तर त्याचा जो शेड आहे तो कमी होईल. अर्थात जर आपल्याकडनं चूक झाली असेल, आपल्याला जर वाटत असेल की माझं ब्लशर खूप जास्त टिंटमध्ये आलं आहे, माझं कंटूर जे आहे ते खूप स्ट्रॉंग आणि डार्क दिसते, तर अशा वेळेस आपण ही पावडर सगळीकडे लावू शकतो. त्याचा शेड जो आहे, त्याचा जो टिंट आहे तो सप्रेस होईल. डोळ्यांच्या खाली क्रिजेस येऊ नये म्हणून थोडीशी जास्त पावडर लावायची. पावडर लावताना मोस्टली मी ट्रायंगल शेप जे पावडर पफ असतात ते वापरते. सेम स्किन टोनचे पावडर्स वापरते. माझ्याकडे व्हाईट, थोडासा बनाना शेड, सेम स्किन टोनचे एक डार्क, एक लाईट, असे अनेक पावडर आहेत. मग जो स्किन टोन आपण अचीव करतो आहे तिथपर्यंत आपण त्याला तीच पावडर आपण वापरतो. तर मी एक थोडा पिंकिश असं हायलायटर लावलं होतं. आता मी थोडंसं त्यापेक्षा लाईट असं हायलायटर लावून घेते आहे. हे कलर बारचं जॅकलिन हिल असं एक हायलायटर आहे. खूप सुंदर आहे. एक हलकासा फ्रेश पिंकिश लुक याच्यामध्ये आहे. मेटॅलिक लुककडे जाणारे हायलायटर मी जास्त वापरत नाही, फ्रेश लुक वापरते. आयब्रोजला हलकंसं मी क्लीन करून घेतलं आहे, कारण त्यावर फाउंडेशन आणि पावडर लागते, तर ते क्लीन करून घेतलं आहे. आता आपण लायनर लावतो आहे. जेल लायनर इथे आपण वापरतो आहे. त्या जेल लायनरमध्ये मी इनग्लॉटचे काही ड्रॉप्स टाकत असते, जेणेकरून तो छान असा व्यवस्थित स्प्रेड होतो. तर
इथे विंग लायनर आपण लावतो आहे, पण खूप ड्रामॅटिक नाही, हलकेशी विंग्स आपण काढलेत यांना. आता आपल्याला आयब्रोज डिफाईन करायचे आहेत. आयब्रोज डिफाईन करायची इथे फार गरज नाही आहे, पण जिथे कुठे केस कमी आहे, थोडा लाईट शेड आहे, जिथे कुठं शेप थोडासा बिघडलेला आहे, अशा जागांना आपण नीट करून घेणार आहोत. खूप जास्त प्रोडक्ट मी घेत नाही आहे, जस्ट एक शेप प्रॉपर देण्याचा प्रयत्न करतो इथे आपण. बघा तेवढ्याच्याने अगदी कमी कमी लावून हलका हलका हात फिरवणे किती त्या आयब्रोज डिफाईन केल्यामुळे किती उठावदार असा चेहरा दिसतो आहे. आपला मस्करा लागला, आपलं आयब्रो शेपिंग झाली, लायनर लागलं की डोळ्यांचा जो आयशॅडो असतो, जो कलरफुल आपण बनवतो, ते फार उठून दिसतं. आता डोळ्यांखाली देखील आपण वरती जसे शेड वापरले होते तेवढे नाही, पण लाईट टू डार्क असे शेड आपण डोळ्यांच्या खालीही लावतो. जर डायरेक्टली आपण डार्क शेड लावला म्हणजे ब्लॅक किंवा डार्क ब्राऊन आपण जर लावले तर मग फाउंडेशनला ते मॅच करणार नाही. त्यामुळे आपण एक थोडा छोटा फ्लफी ब्रश घेतो आणि त्याने आपण जो क्रीज लाईनला आपण लावलेला असतो शेड तो आपण लावून घेतो. त्यानंतर एक छोटा फ्लफी ब्रश घेतो, छोटासा ब्रश. तो कॉम्पॅक्टही असू शकतो ब्रश, पण तो छोटा हवा, त्याचे ब्रिसल्स एकदम छोटेसे हवे. त्याने आपण डार्क शेड जो ब्लॅक असू शकतो किंवा डार्क ब्राऊन असू शकतो, आपल्याला हवा तो लावू शकतो. तुम्हाला जर हवं असेल अगदीच कलरफुल तर तिथे तुम्ही ग्रीन ब्लू असे शेडही लावू शकता. आता आपण फॉर अ चेंज ब्लॅक काजळ घालण्याच्या ऐवजी ब्लू काजळ यांना घालतो आहे. आपण यांना कॉन्टॅक्ट लेन्सेसही लावलेले आहेत. स्किनची जी प्रेपिंग होती तीसुद्धा आपण खूप व्यवस्थित यांना घेतली होती. 2दा क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर या सगळ्या गोष्टी आपल्या पहिलेच झाल्या होत्या. त्यामुळे स्किनवर येणारा जो ग्लो असतो ना, तोही खूप सुंदर येतो. आता लिपस्टिक हा पार्ट असा आहे ना, की जोपर्यंत लिपस्टिक कंप्लीट होत नाही तोपर्यंत लूक लक्षात येत नाही. आणि खूपदा तर असं होतं की मेकअप जास्त झाला आहे का, हेवी दिसतो आहे का, चांगला झाला आहे का, हे तोपर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत आपण प्रॉपर लिपस्टिक लावून घेत नाही. तर अशा प्रकारे आपण ह्यांना थोडी एक हलका हलका ओमरे टच यांच्या लिपस्टिकला देणार आहोत. इथे मी पॅलेट वापरते जेणेकरून कुठला शेड आपल्याला लावायचा आहे हे आपल्याला जरा समजायला सोपं जातं वेगवेगळे लिपस्टिक्स असण्यापेक्षा. तर लॅशेस यांना न लावता आपण मस्करानीच एक हेवी लूक यांना देतो आहे. हा खूप सुंदर मस्करा आहे, वॉटरप्रूफ आहे. थिकनेस खूप छान देतो हा मस्करा. ह्याचं नाव तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आता मस्करा झाला, सगळा मेकअप झाला. मला सांगा हा लूक तुम्हाला कसा वाटला? नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच.